रामकृष्ण. दृष्टांत ते सिद्धांत भाग 13. दृष्टांत ते सिद्धांत या आपल्या मालिकेमध्ये आपण 12 भाग झालेत. एखादा सिद्धांत, एखादं संत वचन, एखादं श्रुतीचं वचन घेऊन आपण येतो आणि दृष्टांत, कथा, काल्पनिक कथा, दृष्टांत, उदाहरण किंवा पौराणिक कथा समोर ठेवून आपण त्या सिद्धांतापर्यंत पोहोचतो, सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आजच्या 13व्या भागामध्ये दृष्टांत ते सिद्धांत भाग 13 मध्ये संतांचंच एक वचन आपल्या समोर ठेवणार आहोत. ते वचन असं आहे, निळामने जाणे अंतरीचा भाव, निळामने जाणे अंतरीचा भाव, तया तैसा देव फलदाता, तया तैसा देव फलदाता. निळामने जाणे अंतरीचा भाव, तया तैसा देव फलदाता. अर्थात अंतरीचा भाव जाणून, अंतरामध्ये काय चाललं हे बघून ईश्वर, परमात्मा, देव त्याचं फळ देत असतो, असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत पटवून देण्यासाठी आपल्या समोर एक दृष्टांत ठेवणार आहोत. परंतु का दृष्टांताची आपल्याला जरूरत आहे? कारण बरेचदा आपल्याला सिद्धांत हा खरा वाटत नाही. त्याचं कारणही तसं असते ना. निळोबाराय म्हणतात, निळामने जाणे अंतरीचा भाव, तया तैसा देव फळदाता. म्हणजे मनुष्य अंतरापासून, अंतरामध्ये जो भाव आहे तो भाव बघून देव फळ देतो. हे बरेचदा खरं वाटत नाही. कारण भक्ती करणारे, वारी करणारे, भजन करणारे, पूजन करणारे, सत्कार्य करणाऱ्याच्या नशिबी बरेचदा आपल्याला दुःख, वेदना, संकट दिसतात. आणि जो माऱ्या करतो, जो लोकांचं वाईट करतो, त्याचं मात्र चांगलं चाललेलं आपल्याला दिसते. मग मात्र मनामध्ये अशा प्रकारच्या काही कल्पना येतात की देव खरंच भाव बघतो का हो? आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, भाव करतो, भावानी भक्ती करतो, पूजा करतो आणि देव आम्हालाच संकटे देतो, असं बरेचदा आपल्याला वाटत असते. बर, काही लोक वरपांगी देवाची भक्ती करतात. असं वाटते बरेचदा की काय भक्त असेल बाबा देवाचा, नाही का? काय मोठा बाबा, काय मोठा महाराज. आता अलीकडे आपण बघतो ना, काय मोठे महाराज निघाले, काय बाबा निघाले, कसं लोकांना फसवतात आणि लोक कसे फसतात, हे काही नवीन नाही राहिलं. विशेषतः महिला वर्गाने तर खूप लक्षात ठेवलं पाहिजे हो. हे बाबान, साधून, महाराज, भगवे वस्त्रधारीन, ब्रह्मचारीन, मोठा महाराज आहो, छोटा महाराज आहो, हे देतो ते देतो, काही नको. निष्कलंक परमात्मा, निष्कलंक साधू संत जे असतील त्यांनाच शरण गेलं पाहिजे. आमचे माऊली ज्ञानोबा निष्कलंक आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, दयाची वर्णिता, गीतेची टीका, नाथरायांनी वर्णन केलं. साधू संत तेच आहेत. मी काय सांगत होतो? काय विषय चालला होता आपला? देव भक्ताच्या मनातला भाव बघतो आणि तसं फळ देतो. परंतु आपल्याला असं वाटते कधी कधी की देव अंतरीचा भाव जाणत नाही आणि त्याच्या मनात येईल असं फळ देतो आणि अन्याय करतो लोकांवरती. न्याय निवाडा देव बरोबर करत नाही. काय आपल्याला माहिती आहे ना, जनाबाईचा अभंग आठवतो का? जनाबाई तर देवाला स्पष्ट म्हणतात, देवा तू आम्हाला शिकवू नको, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा भूषळ केला, नाही का? सत्यवानाला पातळात नेलं, कीर्तिवानाचा छळ केला. अरे काय काय देवा, तू किती निष्ठुर आहे. हरी तू निष्ठुर निष्ठुर. अनेक प्रमाण आहे, मला त्यात जायचं नाही. आता फक्त सिद्धांत आणि त्यानिमित्ताने एक दृष्टांत सांगायचं आहे. काय होतं, हा देव अन्याय करतो, देव न्याय निवाडा बरोबर करत नाही.
देव पाप्याला त्या ठिकाणी चांगली वागणूक देतो आणि पुण्यवानाला त्रास देतो असं बरेचदा आपल्याला वाटते, आणि ते तसं नसून आपल्याला तसं भासत असते. हे पटवण्यासाठी दृष्टांत आहे. असं म्हणतात, एकदा नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले. नारायण 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 नारायण. भगवान विष्णू म्हणतात, या नारदा या, कुठून आलेत? म्हणे काही नाही, भूलोकावरून आलो देवा. या मग बसा. काय देवा बसा. मला की नाही, मला खूप तुमच्या बाबतीत राग येतो आहे. माझा राग? नारद मुनी, अहो तुम्ही माझं भजन करता आणि माझा राग? हो हो, तुमची न्याय निवाडा, तुमचं त्या ठिकाणी जे आहे ना भगवंता, तुम्ही अन्याय करता, तुम्ही भेद करता, तुम्ही पुण्यवानाचा छळ करता आणि पाप्याला त्या ठिकाणी तुम्ही सहाय्य करता. असं बरेचदा मी बघतोय. देव म्हणतो, अरे नाही रे, असं असं कुठे असतो का नारदा? असं मी कसं करेल रे? मी धर्माची मूर्ती आहे. तुकोबारांनी म्हटलंय ना, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मद सोडविता तारा, कर्मापासून दुस्तरा. मी थोडाही भेदभाव करत नाही, पक्षपात करत नाही, तसुभर सुद्धा माझ्या वजनामध्ये फरक पडत नाही. जो पापी असेल त्याला त्याप्रमाणे फळ देतो, जो पुण्यवान असेल त्याला त्याप्रमाणे फळ देतो. असा अन्याय माझ्याकडून शक्य नाही. नारद म्हणतो, देवा, अरे कित्येक प्रकरण मी बघितले की तू सात्विक माणसाचा छळ करतो, त्याला खायला सुद्धा मिळत नाही, आणि जो बदमाश आहे, जो नालायक आहे, जो लोकांना त्रास देतो, त्याला मात्र तू सहाय्य करतो. त्याचं खूप चांगलं चाललंय. भगवंत नारदाला समजवतात, नारदा असं नाही, प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे असतं आणि आपण जे कर्म करतो त्याचं फळ मिळते. अरे म्हणे, हे तर ठीक आहे, मेल्यानंतर सुद्धा मी त्याचं बरोबर सर्व लेखाजोखा चेक करतो, जमा खर्च चेक करतो, आणि त्याप्रमाणे त्याला स्वर्ग प्राप्ती किंवा नरक प्राप्ती हे सुद्धा मी, असं माझं इथं लाचलुचपत चालत नाही रे, लाच चालत नाही, इथं भ्रष्टाचार चालत नाही. जे आहे रेकॉर्डला, ते रेकॉर्ड बघूनच त्या ठिकाणी मी फळ देतो. नारद म्हणतो, मला खरं वाटत नाही. मग देव म्हणतो, नारदाचा एक काम कर, जा भूलोकावर, आण बरं एखादी केस, एकच केस आणून दाखव का ज्याला मी असा त्रास दिला, ज्याच्यावर अन्याय केला. नारद म्हणे, आले भूलोकामध्ये. नारदाला माहिती आहे का भूलोकात काही कमी असे किस्से आहेत का? नारदाने म्हटलं, आता शोधतो आणि देवाकडे नेतो. तेवढ्यात काय झालं, दोन मित्र होते. नारदाने बघितले, दोन मित्र आहेत. एक मित्र कीर्तनाला गेला. दोघेही मित्र निघाले. कारण म्हणे, कुठे चालला? नाही म्हणे, मी कीर्तनाला जातो. ठीक आहे ठीक आहे, कीर्तनाला जा. दुसरा म्हणे, मी तमाशाला जातो, बारमध्ये, डान्स बारमध्ये जातो, लेडीज डान्स बारमध्ये. मग हा गेला डान्स बारमध्ये म्हणा तमाशाला म्हणा, हा आणि हा गेला कीर्तनाला. कोण? दोन मित्र, दोन्हीकडे दोन गेले. आता कीर्तनाला गेलेला पुण्यवान की तमाशाला गेलेला, डान्स बारला गेलेला पुण्यवान? कोणता पुण्यवान? अहो, कीर्तनाला, नामस्मरणाला, देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या भजनाला गेलेला पुण्यवान असेल ना. आणि तमाशाला, डान्स बारला, पैसे उडवायला गेलेला, प्यायला गेलेला, खायला गेलेला तो पुण्यवान असेल का? नाही ना. मग दोन ठिकाणी दोघ जण गेले. नारद मुनींनी बरोबर रेकॉर्ड करून ठेवलं. म्हणे, हा कीर्तनाला गेलेला, काय नाव असेल त्याचं ते, ब कुठे गेला? ब तमाशाला गेला, डान्स बारला गेला. ठीक आहे. आता नारद मुनी म्हणतो, आता मी रेकॉर्डच ठेवतो भाऊ सर्व, देवाला दाखवायला. झालं. काय झालं, दुसऱ्या दिवशी दोघही मित्र मेलेत. यांना मरण आलं. कुठल्या कारणाने आलं असेल, काय आलं असेल, असू द्या, दृष्टांतातलं आहे. दोघेही मेलेत. आणि जो कीर्तनाला गेला आणि एक भाऊ तमाशाला, डान्स बारला गेला. दोघेही मित्र दोन ठिकाणी गेले होते.
बघा, जो कीर्तनाला गेला होता ना, त्याला घ्यायला विष्णुदूत यायला पाहिजे का यमदूत यायला पाहिजे? विष्णूचा भक्त आहे, कीर्तनाला गेला, विष्णुदूत यायला पाहिजे, पण नाही, त्याला घ्यायला यमदूत आले. आणि जो तमाशात गेला होता, डान्स बारला गेला होता, त्याला घ्यायला विष्णुदूत गेले. नारद म्हणतात, बघा आता 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 बरोबर आता आपल्याला उदाहरण कशाला? पुरावा मिळाला ना. जो कीर्तन भजन करतो त्याला नरकात न्यायला यमदूत येतात, आणि जो चुकीचं काम करतो, डान्स बारला जातो, जो तमाशाला जातो, जो नको तिथे जातो, त्याला घ्यायला विष्णुदूत आले. काय पुरावा मिळाला बा? नारद खुश झाले आणि चला म्हणे आता विष्णू लोकांमध्ये. नारद मुनी या दोघांनाही घेऊन जात असताना, म्हणजे विष्णुदूत आणि यमदूत घेऊन जाताना विष्णू भगवंताकडे गेले आणि सांगितलं, विष्णू भगवंता बघा काय कारभार आहे तुमचा. म्हणे काय झालं नारदा? अहो, जो तुमचं भजन करतो, जो तुमचं गायन करतो, जो कीर्तनात जातो, कीर्तन करतो, त्याला यमदूत घ्यायला जातात, आणि जो कुठे गेला, डान्स बारला गेला, तमाशाला गेला, त्याला घ्यायला विष्णुदूत. ही रीत तुमची, हा न्याय तुमचा? देव म्हणतो, अरे नारदा शांत बसा, काय झालं सांगा मला. या बरं पुढे कोण आहे? हा या. हो, कोण आहे तुम्ही? कीर्तनात गेलेले कोण होते? हा या. काय झालं तुम्हाला? कोण घ्यायला आला? यमदूत घ्यायला आले. बर, तुम्ही कीर्तनात गेले तेव्हा काय विचार करत होते? म्हणे काही नाही, मी कीर्तनात गेलो, पण माझं कीर्तनात अजिबात मन नव्हतं. मला असं वाटत होतं आपण तमाशात जायला पाहिजे होतं. काय बाया नाचतात तो डान्स बारला, काय मस्त वाटलं असतं, प्यायलो असतो, खाल्लो असतो, पैसे उडवले असते, बायकांच्या सोबत नाचता आलं असतं, गाणे बघता आले असते, किती मजा आली असती. उगीच मी कीर्तनात आलो, मी तमाशात गेलो असतो तर बरं झालं असतो. मी हळहळत होतो, मी 1.5-2 तास कीर्तनात बसलो, पण माझ्या मनात नुसतं तमाशा होता, माझ्या मनात नुसतं डान्स बार होता, माझ्या मनात नुसतं नाचणारी ती बाई दिसत होती. कोण? जो कीर्तनात बसला होता तो. आणि जो तमाशात गेला होता त्याला विचारलं, तर तुम्ही सांगा, तुम्ही तमाशाला गेले होते, काय मजा आली तिथे, काय केलं? अहो म्हणे, कशाच, मी तमाशात गेलो, पण माझं पूर्ण चित्त कीर्तनात होतं. मला असं वाटत होतं उगीच तमाशाला आलो, कीर्तनात गेलो असतो, कीर्तनात भजन झालं असतं, नामचिंतन झालं असतं, काय अभंग घेतला असेल कीर्तनकार महाराजांनी, काय गोड निरूपण केलं असेल देवाचं सगुण वर्णन केलं असेल की निर्गुण वर्णन केलं असेल, नामच महात्म्य सांगितलं असेल की संत महात्म्य सांगितलं असेल, वेद महात्म्य सांगितलं असेल की शास्त्र पुराण सांगितलं असेल. माझ्या मनात फक्त 1.5 आणि 2 तास फक्त कीर्तनाचाच विचार होता. भगवान विष्णू नारदाला म्हणतात, नारदा, अरे हा एक मित्र कीर्तनात बसला, पण याचं मन, याचं भाव, याचं अंतर तमाशात होतं. हा तमाशात बसला होता, पण शरीराने तमाशात बसला होता, पण मन मात्र कीर्तनात होतं. म्हणून मी वरपंगी बघत नाही, अंतरात काय चाललं, याचा भाव काय आहे ते बघतो. म्हणून तो कीर्तनात बसला असला तरी घ्यायला यमदूत आहेत, आणि तो तमाशात बसला होता तरी त्याला घ्यायला विष्णुदूत आहे. नारद मुनीच्या लक्षात आला, देवा तुमचा कारभार आम्ही म्हणतो तसा आंधळा नाही. न्यायदेवता आंधळी असते असं म्हणतो, पण तुमची न्यायदेवता आंधळी नाही, आम्हाला माहिती आहे. तुम्ही चतुर आहात, देव चतुर चतुर चतुरातु शिरोमणी. देवा तुम्ही चतुर आहात, तुम्ही जाणता, तुम्ही अंतरेचा भाव बघता आणि त्याप्रमाणे फळ देतात. तेच निळोबाराय सांगतात, निळामने जाणे अंतरीचा भाव, निळामने जाणे अंतरीचा भाव, तया कैसा देव फळदात, तया तैसा देव फळदात, तया तैसा देव फळदात. अर्थात देव तुमच्या अंतरातला भाव पाहतो. अनेक ठिकाणी प्रमाण आले, अनेक ठिकाणी ओव्या आल्या, अनेक ठिकाणी वचन आले. आपल्याला माहित आहे, देव फक्त भाव जाणतो, अंतरीची घेतो गोडी. किंवा किती प्रमाण? अनेक प्रमाण आहे. पै भक्ती कमी जाणे येत सान धोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भरतिया.
देव अंतरातला भाव बघतो. देव बाह्य लक्षणावर जात नाही. तुम्ही मंदिरात जाऊन त्याची पूजा जरी करत असले तरी तुमचा भाव त्या मंदिरात आहे का हे देव बघतो. म्हणजे देव अंतरातलं बघतो. अंतरीचा जाणे भाव, निळा म्हणे जाणे अंतरीचा भाव. देव अंतरीचा भाव जाणतो आणि मग अंतरीचा भाव जाणून तया तैसा देव फळदाता. आणि मग त्याप्रमाणे देव फळ देत असतो. जसं दोन मित्र दोन ठिकाणी गेले, एक तमाशाला गेला, एक कीर्तनाला गेला. पण काय झालं, तमाशाला गेलेला काय मिळालं आणि कीर्तनाला गेलेल्याला काय मिळालं? कारण त्याचं मन कुठे होतं, अंतरात्म्यामध्ये त्यांच्या काय चाललं होतं हा विचार देव बघतो. हेच या ठिकाणी आजच्या सिद्धांतामधून आपल्याला सांगायचं आहे. वरभंगी आपण काय करतो याला महत्व नाही, आपल्या मनातून आपण काय करतो, आपल्या अंतरामध्ये काय आहे याला महत्व आहे. निवळोबारायांच्या ह्या चरणाचा, या कडव्याचा, या वचनाचा अर्थ आपल्याला कळला असेल आणि या दृष्टांताद्वारे तो पटलाही असेल याची मला खात्री आहे. दृष्टांत दे सिद्धांत भाग 13 मध्ये आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये दुसरा दृष्टांत घेऊन एखादा वेगळा सिद्धांत पटवून देण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडली कोरदे विठ्ठल नामदेव तुकाराम दत्त जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.